आणि इकडे मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी जवळपास तुटल्याचं जमाय, मात्र तिकडे ठाण्यामध्ये मात्र चित्र वेगळं बघायला मिळतं, कारण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची घोषणा झाली आहे। काँग्रेस प्रभारी नारायण राणे यांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये ठाण्यातल्या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते। 2012च्या ठाणे महापालिका निवडणुकीत 130 पैकी 65 जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या होत्या, तर राष्ट्रवादी 55 जागांवर लढली होती। राष्ट्रवादी काँग्रेसने 30 जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसला फक्त 13 ठिकाणी विजय मिळवता आला होता। आपण या सगळ्या संदर्भात आता जितेंद्र आव्हाड आणि नारायण राणे काय म्हणालेत ते बघूया। त्यांचे आता 21 नगरसेवक आहेत, आमचे 7 आहेत आणि त्या प्रमाणात तिकीट त्या पक्षाला द्यावी असं आम्ही ठरलं आहे। हा फॉर्म्युला किंवा ठरलेलं जे आहे ते पक्षांच्या प्रमुखांना दाखवल्यानंतर काय थोडाफार एखाद दुसऱ्या जागेवर फेरबदल आहे, तो केल्यानंतर आकडेवारीसह आम्ही जाहीर करू। आघाडी करण्याचा अंतिम निर्णय झाला। आता जे शेवटचं जाहीर करायचं असतं, एखाद दोन जागांबद्दलचं डिस्कशन असतं ते आमच्या लेवलचं नसतं, ते दोन्ही प्रांतांचे प्रदेशाध्यक्ष नारायण राणे साहेब आणि पवारसाहेब मिळून करतील आणि अंतिम घोषणा तेच करतात, कारण का ती काही माझी घोषणा नाही आहे। त्यामुळे आमची आत्ता इथे फाईल बंद झाली, आघाडी झाल्याचं नारायण राणे साहेबांनी सांगितलं की जाहीर करून टाका।